अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांना, आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। परमेश्वर म्हणजे कोण हा प्रश्न मानवाला प्राचीन काळापासून पडत आलेला आहे। आपल्या वेद, उपनिषद आणि संत साहित्यामध्ये परमेश्वराचे वर्णन निर्गुण, निराकार, सच्चिदानंद स्वरूप असे केलेले आहे। निर्गुण म्हणजे ज्याला कोणतेही गुण, दोष, बंधन लागू होत नाहीत असा। निराकार म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही, रंग नाही, रूप नाही असा। आणि सत म्हणजे शाश्वत, नेहमी असणारा चित्त म्हणजे दिव्य शक्ती, चेतनाशक्ती असणारा। आणि आनंद म्हणजे अखंड, अविनाशी, सुखी असणारा। म्हणजेच परमेश्वर हा सत्य, ज्ञान आणि आनंद यांचे मूळ स्वरूप आहे। परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे, तोच या विश्वाचा आधार आहे। पृथ्वी, आकाश, सूर्य, चंद्र, अग्नी, जल, वायू तसेच प्रत्येक जीवामध्ये त्याचे अस्तित्व आहे। परंतु जेव्हा मनुष्य ध्येयरूपी आला आणि मी आणि माझे या अहंकारात अडकला, तेव्हा तो विकारांच्या आहारी जाऊ लागला। काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांनी त्याच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली। तेव्हा मनुष्य बाह्य सुखाच्या मागे धावू लागला आणि त्याच्या जीवनात दुःख, असंतोष आणि अशांती वाढत गेली। मनुष्याची ही दुःखी अवस्था पाहून परमेश्वराला करुणा आली। नाम स्मरा गुरुदत्तांचे, तुमचे कार्य साधेल। मज प्रचिती आली बहु, तुम्हा देखील येईल। वास्तविक परमेश्वर खूप हळवा आहे, दयेचा सागर आहे। तसे पाहता परमेश्वराला या जगाच्या खेळामध्ये सहभागी होण्याची काहीच गरज नाही, कारण तोच या खेळाचा निर्माता आहे, तोच पंच आहे, तोच नियम बनवणारा आहे। जसा एखाद्या खेळामध्ये पंच किंवा अंपायर कधीही खेळाडू म्हणून मैदानात उतरत नाही, त्याचप्रमाणे परमेश्वरालाही या संसाररूपी खेळामध्ये उतरायची आवश्यकता नव्हती। परंतु मनुष्याची झालेली दुर्गती, त्याचे दुःख, त्याचे हाल, त्याची अधोगती परमेश्वराला सहन झाली नाही। म्हणून त्या प्रेमाचा सागर असलेल्या परमेश्वराला मनुष्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, त्याला विकारांची ओळख करून देण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी मनुष्यरूपी अवतार धारण करावा लागला। प्रभू श्रीराम, श्री कृष्ण, श्री दत्त प्रभू, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ हे सर्व त्या परमेश्वराचीच रूपे आहेत। परमेश्वर या संसाररूपी खेळामध्ये उतरला, पण सामान्य मनुष्यासारखा नाही। त्याला या खेळाचे कोणतेही नियम बांधून ठेवू शकत नाही, कारण नियम हे स्वार्थी आणि साधारण जीवांसाठी आहे। परमेश्वर हा साधारण नाही आणि स्वार्थी तर बिलकुल नाही। त्यामुळे परमेश्वर हा नियमांच्याही पलीकडे आहे। श्रीकृष्णाने महाभारतात अर्जुनाला गीता सांगितली, कारण अर्जुन मोह आणि दुःखांमध्ये अडकला होता। श्रीरामाने आदर्श जीवन जगून धर्माचा मार्ग दाखवला। श्री दत्त प्रभूंनी भक्तांना नामस्मरण, श्रद्धा आणि गुरुसेवेचा मार्ग दिला। हे सर्व अवतार मनुष्याला हे समजावण्यासाठी आले की तू फक्त देह नाहीस, तू आत्मा आहेस आणि मी तुझा पिता आहे। पण मनुष्य देहाला सर्वस्व मानून दुःखी होतो व त्याची अज्ञानता वाढलेली असते, त्यामुळे तो आणखी दुःखी होतो व मनुष्य सुख बाहेर शोधू लागतो। पैसा, प्रसिद्धी, संपत्ती, मान सन्मान यामध्ये तो आनंद शोधतो। पण खरे सुख बाह्य वस्तूंमध्ये नसून परमेश्वराशी जोडण्यात आहे। जेव्हा मनुष्य नामस्मरण करतो, भक्ती करतो, मन शुद्ध ठेवतो, तेव्हा त्याला अंतर्मनातील सुख, शांती अनुभवायला मिळते। कारण परमेश्वर बाहेर नसून प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे। संत महात्मे नेहमी सांगतात की परमेश्वराला जाणून घेण्यासाठी
अहंकार सोडावा लागतो, विकारांपासून दूर जावे लागते. कारण सूर्य नेहमी प्रकाश देत असतो, पण ढग आल्यावर तो दिसत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर नेहमी आपल्या जवळ असतो, पण विकारांचे ढग मनावर आल्यामुळे त्याची अनुभूती होत नाही. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की परमेश्वर हा निर्गुण, निराकार, सच्चिदानंद स्वरूप आहे. तो या सृष्टीचा निर्माता असूनही मनुष्याच्या दुःखांमुळे करुणेने मनुष्यरूपी अवतार घेऊन या जगात आला. त्याने मनुष्याला योग्य मार्ग दाखवला, विकारांची ओळख करून दिली आणि आत्मज्ञानाचा प्रकाश दिला. जो मनुष्य परमेश्वराला श्रद्धेने स्मरतो, नामस्मरण करतो आणि सत्याच्या मार्गाने चालतो, त्याच्या जीवनात खरी शांती, आनंद आणि समाधान प्राप्त होते. आणि याचसाठी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करू की हे प्रभू, तू आजपर्यंत जे मला दिलेस ते सर्व तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर काही दिलेस. राहिलेले आयुष्य तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणतीही इजा होऊ नये याचीही काळजी तूच घे. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्यासारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.